माझा जवळपास ऑगस्टमध्ये मला कळा फाटलं होतं. मी पैठणमध्ये काही एक 22 एक तरुण असतील ते. मला सहज आपलं मी हॉटेलमध्ये होतो आणि त्यांनी फोन केला असा अननोन नंबरवरून. कुठे आहे म्हणून. म्हणलं हॉटेलमध्ये. त्यांनी अचानक काळं फाटलं, कपडे फाडले, बनियान फाडली आणि त्यानंतर मग खूप तणाव निर्माण झाला पैठण शहरामध्ये. पोलिसाची गाडी आली. मला मग स्थानबद्ध केलं 11 वाजेपर्यंत. मला काही होऊ नये म्हणून हमला वगैरे. पण नंतर हळू माझ्या मुलाखती वेगवेगळ्या चॅनल्सला प्रसारित झाल्या आणि त्याच्यात आपलं हे सत्य पे सत्ता हे चॅनल आहे. याच्यामध्ये मला वाटतं 23 मिनिटाची मुलाखत झाली होती आपली याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी. ती मुलाखत बघितली आणि ती मुलाखत बघितल्यानंतर मी 23 मिनिटामध्ये भरपूर काही मांडलं आपल्या चॅनलवर आहे. आणि त्यांनी ती मुलाखत बघितली आणि मला 1-2 महिन्यापूर्वी फोन आला एक प्रदीप पाटील ठोंबरे यांचा. ज्यांनी कळा लावलं, शाई फेक केली. ते म्हणे, "विदुर भाऊ, आम्ही तुमच्या मुलाखती बघितल्या. तुमचाही समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी 30 वर्षापासून संघर्ष आहे. तुमच्यावर गोळीबार झाला वगैरे, वगैरे. तुम्ही गोळीबारातून वाचले 2दा. हे आम्ही बघितलं आणि त्याच्यामुळं आम्हाला तुमच्या समाजासाठी भरपूर योगदान आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुमचा दुग्धाभिषेक करायचा आणि आम्हाला पश्चाताप झाला." मग 2 महिन्यापूर्वी फोन आला आपल्या चॅनलच्या मुलाखतीच्या नंतर आणि मग ठीक आहे म्हणलं. असं हे करता मग दोघं-तिघं मध्यस्थी घालून त्यांनी मी फारसा रिस्पॉन्स दिला नाही. दोघं-तिघं मध्यस्थी घालून त्यांनी मग पुन्हा डबल फोन केला. मग त्याच्यानंतर कालचा योग आला आणि त्यांनी काल दुधाने या क्रांती चौकामध्ये अंघोळ घातली.